सर्व लागले आपले धुली बनवण्याचे व्हिडिओ बघायला. कोणाला कसं मागवलं आहे काय नाही हो का चालू आहे. मास्टर निखिल आभारी आहे. मंडळ आभारी आहे का तुमचा ब्लॉगमध्ये घेतल्याबद्दल? मग मग अच्छा निखिल पागदर आहे. त्यांनी 5 मिनिटांनी हे कपडे नको काढू का? कल्ला चिकन चिकन मेलनेट मग जास्त झालं तर मग मिठं मजा नाही मिळणार. नाही मीठ राईस पण येईल ना. आपण राईस मध्ये जास्त मीठ नाही टाकायचं. राईस मध्ये आपण राईस लगे वाकडा बोलल म्हणजे फुटेल. मग अर्धा तास मग पहिला हे बनतं. 15 मिनिटं फक्त राईस वगैरे ना 15 मिनिटं तरी बस होत आहे. नाही तर मग तो फुटते माहिती ना मोडते. मग आपला चुलीवर पण आहे. हे टाकले असूल पेटव कारण की चुलीवर बनवा आहे ना काय इथे बोलतोय? तेलचा गेम परत झालेला आहे. जिथे तुषारने पहिला मिठाचा गेम केला, त्यानंतर आता तेलाचा गेम नागेश भाऊ यांनी केलेला आहे. कोणी केलं? नागेश भाऊ सरांनी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ज्यांनी पण माझी होळीची बघितली असेल होळी बनवण्याची आपली व्हिडिओ, त्या व्हिडिओचे हे पुढचे व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं का आपले जे होळीचे आपलं पोस्टर जमा आहे म्हणजे ते पैसे जमा आहेत जे आम्ही प्रत्येकाने काढले आहेत, त्याच्याने आम्ही होळीची पार्टी करणार आहेत 15 तारखेला. बिर्याणी बनवायचा प्लॅन चालू आहे. तर जस्ट आता आम्ही स्टेशनला पोचलो आहे. कामावरून आलेलो मी कामावर नाही काम होतं पर्सनल, त्यासाठी मी गेलेलो. तर तिकडनं मी आलो आता आमच्या स्टेशनला. जस्ट ट्रेनने उतरलो आणि आलो पार्किंगमध्ये गाडी घ्यायला. आता इथून मी चाललो गाडी घेऊन आमच्या इथे मार्केटमध्ये चिकन घ्यायला. 5 किलो चिकन घ्यायचं आहे. आणि एक मामाचा मुलगा आहे तुषार म्हणून, त्याला बाकीचं सामान घ्यायचं आहे, दही चिकन मसाला वगैरे. तर चला आता आपण चिकन वगैरे घेऊया आणि मग घरी जाऊया. आपली स्कूटी लावलेली आहे पार्किंगला. आलं तर आपल्या मार्केटमध्ये कोणतं चिकनचं दुकान उघडं आहे ते बघा. हे तुमचे 2 चिकनचे दुकान आहेत पण ते उघडी नाही मिळत. आता जे आहे तिकडे जातो आणि घेतो तिकडनं विकत. तर आता आपण पोहोचलो आपल्याकडे चिकनच्या दुकानामध्ये. आता मित्रांनी फोन केला आणि सांगितलं 5 किलो नाही घ्यायचं आहे, 6 किलो घ्यायचं आहे. तर आता आपण 6 किलो घेतो आहे चिकन. रोहित 6 किलो ना? 6 किलो मीडियम पीस. 6 किलो मीडियम पीस देतो कलेजी काय नको. आपलं झालेलं आहे पार्सल. चला चालेल आपण घेऊन आता ठेव स्कूटीवरती. बाकीचं सामान आहे ते मामाच्या मुलांनी घेतलेलं आहे. मी चिकन घ्यायला तर मी चिकन घेतलं. त्याला सांगितलं दही घे, गरम मसाला घे, चिकन मसाला घे, बिर्याणी मसाला घे, हे सर्व त्याला सांगितलं. ते त्यांनी सर्व घेतलेलं आहे. मी चिकन घेऊन आता चाललो आणि तो घरी गेलेला आहे ऑलरेडी. आता मी चिकन घेऊन चाललो घरी जाऊ, मी मामाकडे देऊ चिकन आणि त्यानंतर मी जाईल फ्रेश व्हायला आणि मग परत येऊ आपण सुरुवात करू बनायला. तर चला आता मामाकडे जाऊया. आता आपण जात मामाकडे. सध्या ॲक्च्युली मामाचं घर पण माझ्या घरापासून फक्त 2 मिनटावरतीच आहे. तर पहिला आपण मामाकडे पार्सल देणार. चला पार्सल घेऊन पोहोचले आपण मामाकडे. तेव्हा आमचा खूप किती किलो? 6 किलो बोलस ना तू? 6 किलो घेऊन आलो. तेव्हा आमचा मेन कुक आहे हा. ही सर्व मंडळी बसले आपली. आहे निखिल शेठ बरं आहे ना? कटिंगला फोटो आणि डायरेक्ट व्हिडिओ. मामाच्या घरी पोचलो आता आपण. मी आलो 10 मिनिटांनी. 10 मिनिटांनी 5 मिनिटांनी हे कपडे नको काढू का? कल्ला मला नाही सांगतो का 5 मिनिटं तरी कोण लगेच आहे बरं. तर 5 मिनिटं तरी कशी करून येणार पटकन बरं. तरी मी जवळ 10 मिनिटं लागली मला. आता चाललो आहे मामाकडे. घरी आलेलो, कपडे वगैरे चेंज केले. आता मामाकडे जातो आहे आणि आपल्या बिर्याणीच्या ऑलरेडी सुरुवात तर झालेली आहे. आता माझा पण हातभार लागेल त्याला. तर चला आता आपण पहिला मामाकडे जाऊया बिर्याणी बनवायला. तिथे तर बघितलंच असेल तुम्ही मामाकडे आपला नाग्याला झाला आहे खूप भाई. निखिल आहे कटिंग मास्टर. कांदा वगैरे कटिंग करायला आहे, टॅमॅटो वगैरे कटिंग करायला आहे आणि बाकीचे मंडळी आहे आपल्या लसूण वगैरे सोडायला लागले आहेत. आणि एकदम सामान वगैरे आणतो आहे. सामानाचा ठेका घेतलेला मी चिकनचा, मामाच्या मुलाने घेतला तुषारनी गरम मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, दही वगैरे असं काय काय. आणि नागे आमचा कुक महाराज. तर चला आता आपला पण हातभार लावूया थोडा बिर्याणी बनवायला.
बाकी काय नाही. निखिल आमचा कटिंग मास्टर. निखिल आभारी आहे. मंडळ आभारी आहे का तुमचा ब्लॉगमध्ये घेतल्याबद्दल? मग अच्छा, निखिल पागदर आहे. इथे मला ब्लॉग बनवायचं तर नागे मला काम देतोय. हां काय रे, टोपा घेऊन यायचं आहे मला. हां आता आम्ही नवीन काम करायला लागलोय. हां तर बघितलं तुला. ढाकण बरोबर आहे ना? काय निखिल व्यवस्थित कटिंग कर. काय नाही तर टाइमपास नको करू नुसता. तुला चिकन दवा लागली. हो सर, धुतो. अजून काय सर? एवढी बारीक झाली. अजून काय सर? धुवा ना यामध्ये टाकू. त्यामुळे धुवू. घेतला हा कोणी घेतला? बघी मसाला बघ. चालू आहे आता मॅरिनेट करायला. प्लास्टिकचा चमचा आहे चांगला. बरं मिक्स. लाल मिरची नाही मिळत रे. लिंबू पण लागल. लिंबू लाल मिरच नंतर गोड तेल थोडंसं. बस उसका. अरे आंघोळ करते का काय? गरम नाही होतं. आवडू शकते हो. आजकाल पॉकेटमध्ये वेळ लागला. पहिला हा भेटवा नाही ना, कापलेटच नाही भेटवा, फक्त बाहेर टाक अजून थोडा. यावर ते तेलावर गरम करा. आणखीन टाका. करू मिक्स. लिंबू टाकवाय. लिंबू टाकवाय ना. बनवते की नाही लिंबू? आज 4 ते 5 कांदा किती का? 4 किलो आहे ना. फ्राय कांदा थोडा. नाही फ्राय कांदा तो वरती करून ठेवा लागते तो. माहिती आहे पण म्हणून टाकायचं थोडा. नाही म्हणनी याला त्याला टेस्ट नाही ना त्याला. करू मिक्स. थांब ना, त्या लिंबू येऊ दे ना, त्या लिंबू येतं का नाही. तू उठ. मी आता हे करतो ना मिक्स. मी हात मागले म्हणून मी करतो. एकदम पूर्ण हे कर. हो ये बाबा. बरोबर करेल का बरोबर नको. सर आहेत आमचे ते. असं काही सांगतो. मेन कुक इथे. राईस भिजत टाकीत आहे. सिनियर आहे ना तो शेवटी. राईस लगे वाकडा वलल म्हणजे फुटेल. मग अर्धा तास मग पहिला हे 15 मिनिटं फक्त राईस वगैरे ना 15 मिनिटं तरी बस होत आहे. नाही तर मग तो फुटतोय माहिती ना, मोडते मग. आपला चुलीवर पण आहे. टाकले असूल पेटाव. कारण की चुलीवर बनवा आहे ना, याला जाम टाइम लागेल. हा ग्रेव्ही तयार व्हायला. याला फक्त याला काय कांदा. हा कांद्याला पहिला कांदा असं कांद्याला लाईट हे 15 मिनिटं होईल. बस जास्त मसाला टाकले बरोबर. मॅरिनेट मग जास्त झालं तर मग मीठ मजा नाही ना. नाही मीठ राईस पण येईल ना, मग आपण राईस जास्त मीठ नाही टाकीत. राईस मध्ये आपण अर्धच मीठ टाकावं लागेल, कारण की मिठाने म्हणजे जास्त फक्त मसाला टाकवायची गरज नाही पडली. बघा आपला चालू आहे होळीचा ब्लॉग. ही सर्व पाहुणे मंडळी आलेली आहे आपली. जी कलरच्या टायमाला होती ती कोणाचा चेहरा पण आता नीट दिसत होता, पण आज तुम्हाला बरोबर चेहरे सर्व दिसतील. हे बघा हां सर्व लागले आपले धुलीबंधनचे व्हिडिओ बघायला. कोणाला कसं मागवलं आहे काय नाही हे का चालू आहे. काढलं काम. तुम्हीच ठेवून कुठे गेले सर्व. बिर्याणीची तयारी झालेली आहे आपली. अर्धी बाकी आहे. चालू आहे प्रोसेस. तूच टाकून गेलता तेला, आम्हाला काय माहिती. ते अजून यामध्ये आहे अख्खं कढईमध्ये. काय इथे तेलचा गेम परत झालेला आहे, जिथे तुषारने पहिला मिठाचा गेम केला, त्यानंतर आता तेलाचा गेम नागेश भाऊ यांनी केलेला आहे. कोणी केलं? नागेश भाऊ. सरांनी तेल सांडलेलं आहे. मेन आचारी, मेन आचारी, सिनियर कुक आमचे. अच्छा काही ऑर्डर असतील ते घेतात आपल्या. काय बोला ना. बर्थडेच्या आणि पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. अशा प्रकारे बर्थडेच्या आणि पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील काय? हा 10 किलो पर्यंतची आपली लिमिट आहे बिर्याणीची. जास्त आवाज काय तर होतील.
इकडची लाईट चालू कर बघली. आता लागू का कलर? तन्वीला असं सकाळी बोल्याबोल्यात माखवला, सकाळीच बोल्याबोल्यात माखवला. आगीवर बिर्याणी करायला आपण आगीवरती. कलर नाही मिळत माखू माखू तू बोली माखव. शपथ आठवलं. त्या बिच्या टाकल्या वरून कांदा मारवला आहे. कोथिंबीर टाकी दे मग थोडी. अरे असा पण बॅटरी बॅकअप त्याचा चांगला आहे, 9 तासाचा आहे. हे लाईट करते की नाही पब्लिक? पाहुणे आहेत आपल्याकडे. दर्शन भाऊ, कधीपासून आम्ही विचार करतो हे कसे येत नाहीत. हा आपला रडक्या ब्लॉग मध्ये आलेला तो. रेदू 3-4 मॅचला भारी ओढ टाकी. मॅचला भारी ओव्हर टाकली. टीम मॅच त्याहूनच जिंकून द्यायला. फायनलला सेमीफायनलला दे मला मोबाईल. हा माझा मोबाईल फोडतोस ना पाडून. मिक्सरचं भांडं कशाला मागवलं? स्वतः पिना नाही दुसऱ्याला बाजूला. काय करणार आपण, पित नाही ना, ऑप्शन नाही मिळत आपल्याला. दर्शन नको ना तुला? तो का नाही बघ देवा अगदी हळी दही उठूनच. राजू पण आलेला आपला. काय राजू सेट, काय झालं तुझ्या? काय पाहिजे? ह्याला पण माफलेला माहिती ना आपण, अजून कलर नाही गेला बघायचा. आम्ही बघूया ना, आम्ही लाईक पण करूया. तुम्ही बघितलं नाही, लाईक पण नाही, कधीच नाही, पण बघितलं मी असं. किती किलो आहे? 5. बघ ना कवडी जण हा पुरण बिज काय खातील. धुवू मी. पाणी काढून टाकते नंबरीचा पाणी. राईस टाकले आता. चिकन तर झालेलं आहे कधीच. कच्चा आहे ना बघ. नाही बरोबर खाऊ बघ ना पण एकदा. बरोबर आहे ना. काढ बसतो बरोबर आहे. पाणी यमन काढताना बिर्याणी हे बघ मोडवा लागला तो. उठल्यावर मी तर परत येऊ. मध्ये सांगते मोडल तो हा मी तर मग काढ आता बघ. बिर्याणी बनवलेलं ना, थरवर थर. आता पहिला चिकन, पहिला थर झालेला आहे आपला. आता चिकन शिवेने को देव रे. अंडर प्रोसेस. हां कोणाला पाठवलंय तुम्ही? दर्शनला मग अब्बड. आता मित्रांनो हे बघा, साईनाथ इथे पीठ मळतोय, ब्लॉगरला काय काय करत आहे. आणि इथे मुली साईडला बसल्यात, त्यांचं हे काम आहे पण करत नाहीयेत. आणि ब्लॉगर स्वतः हे काम करतोय. काय करणार मग पब्लिक? गरज आपल्याला ब्लॉगसाठी पाहिजे ना काहीतरी सीन दिसलं ना इंटरेस्टिंग काहीतरी ब्लॉगमध्ये. पण हे बघा पीठ कसं बोलतात ते टाकायला नाही. बिलकुल त्याच्यासाठी नाही. ते तुम्ही लोकांनी नाही केलं म्हणून मला करायला लागते. तुमचं बघा आम्हाला काय- पायल गेमिंग. चांगलं थंड पिल्यानंतर तन्वी माजलाय पूर्णपणे. काय काय बोलत आहे तिला काय समजत. तन्वी एकदा काहीतरी एक वाक्य बोलून दाखव ना. बरोबर बोलते का? ज्यांना 19च्या जमान्यातले सिंगर भेटले आहेत आपल्याला, आपल्यासाठी एक गाणं बोलत आहेत. जराले लागोत्या पिंगरीच्या बुडाखाली जराले लागोत्या तिच्या पलीकडे परी चाले न गोत्या नाही पलीकडे परी चाले न गोत्या नाही पलीकडे
वर चाललंय ना गजा नईच्या पलीकडे वर्षाच्या नाका नाक्यावर जका बचका झालं नाही नाही ग आम्ही ना कुठला कोणत्या डिशा नाही डिशा विकत आणणार डायरेक्ट यावाल्या दोघा कोण दोघींना एवढ्या विकत आणला की ना पाठव पेशंट ना पेशंट सेंड करतो ना काय ते उलट परवा खाली कसं नसते ते यावरती जाऊ ना काय दुकान काय बंद करते लगेच ते वरती जागा मारवायचं असते मारवायचं याच्यासाठी आपण पीठ दिलं काय सध्या येवय तो येला ते पाहिलं तर निघाल चलो दम द्यायला दम आग पण आग ही साईडला घे आग नको मला तर मित्रांनो आपली बिर्याणीला दम ठेवलेला आहे आणि आपली पब्लिक सर्व आलेली आहे सर्वांचा प्रोग्राम चालू आहे प्रत्येकजण आपापलं काय काय काम करतोय एकजण भांडी घासतोय एकजण दम देतोय तिकडे काही जण TV बघायला लागल्यात हां आणि हे आपली भांडी घासणारी पब्लिक आहे सर्व हे मामी वगैरे सर्व इथे इकडे दम द्यायला लावल्यात काय नाही हे बघा इथे नागे आहे बसला आपला मामाश्री आहे प्रसाद आहे मस्त नाही तर हे पाय वगैरे सांगतात का फॅरन लावली लावा त्याच्याने लगेच माणूस गोरा होतो ना फॅरन लावली लावून तर मग मस्त पण निघून जाईल सांगते आपली बाकीची पब्लिक आहे ना ती हॉलमध्ये बसले अजून काही पब्लिक यायची सुद्धा आहे बघा एवढी पूर्ण तिला TV बघायला एक इथे मागे बसलाय लपून राहतो तो आपल्या ब्लॉगमध्ये मागच्या वेळेस रडत होता बघा कला लावला तो वेद काय नाही भूक बीक लागली तुला चल आवडेल पीठ पीठ कडक झाला पाहिजे आता आल्या का लिस्ता लगे गोंगाट हा होतंय चाकून तरी जाईल त्यामुळे ते बाहेरचं पीठ कडक नाही झालं पीठ लगेच कडक होते बाहेर पावरची नागा येणार तर पीठ कडक होते पण ती मधले मधले शिरते ना बाहेर हे थांब रे पाणी टाकीन त्यावरती हटवी तवा ठेवून हे करतात ना झालं व्यवस्थित ना याची लाल एक साईडला गेला हा लाल एक साईडला गेला कलर मारला नाही काय दम स्मोक घ्या जा समसा आपले समसा थोडी काढून खाली उतरवूनच काढ झालेली आहे आता बिर्याणी आपली टेस्टिंग वगैरे करायला लागलेली आहे सुरुवात तर नागिनीच केली आहे टेस्टिंग करायला खूप असणे पण बरोबर ना ग्रेव्ही कमी झाली लहान गेलं वरती मार तू ऐकली नाही काय आला आला पार्सल आलाय अरे ये बेचारा त्या रडते त्या व्हिडिओ काढलाय काय हाय का नाही तर मित्रांनो आपला आता प्रोग्राम चालू होणार आहे बिर्याणी बनवून झालेली आहे आपली हां नागेश वाटायला लागलेला आहे सेट वगैरे भरायला लागल्यात बाकीची पब्लिक तर तुम्ही बघितले सर्व बसले आहे तिकडे तर आता चालू केवढं बल लावली सबन सबन बरं आमचं नाही का म्हणे ग्रेव्हीच नाही खालची एकदम ग्रेव्ही करावं लागत एकदम मोठा मोठा यावं लागत ग्रेव्ही आहे ना ते खालते लगे हां
का बरोबर होऊन जाईल ना? 3-3 दिवस. वाटप चालू आहे त्या प्रत्येकाचे ताट एकेकाचं. मामाश्री आपले मला नको घेऊन, मला नको. आला निखिल तूच येतो रे अख्ख्या व्हिडिओत. येऊन जाऊन तूच येतोय, येऊन जाऊन तूच येतोय. आमच्याकडे येतात ना काय पप्पा जाऊन जातो थांब. हात धुतला का? काय रे हात धुतला का? अरे हात धुतला का? चलो सर्वांनी खायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पण या खायला. चल. हा निखिलच आपल्या व्हिडिओमध्ये जास्त कोण येतोय ना निखिल? मला घेत नाही काय खोटं बोलतोय तू? येऊन येऊन समोरच राहतोस. माहितीये फेमस झाला पाहिजे ना तू. येऊ मला कांदा कापल्या नाही कापल्या. ए निखिल आणि किती वेळा खाली रे निखिल? अय निखिल चौथा राऊंड नाहीचा. हा? मला glass पाहिजे. नाहीतर पाणी. ग्लास तिकडेच असले बघ. पिसान. अरे पिसान पीस. केवढा खोटं बोलतोय बघ. कुठं पाहिजे तुला? मामा तिसऱ्यांदा कमी पडलं का? तो टोफाय बघ त्या निघून घे. हात मार जाते मन. ए अबड हात मार जाते मन. फरार. बरोबर झाली. ए मागकडे आहे ते. त्याला मी काय त्याला मी सांगितलं आधी पुरं करू मग जेवून बघत ते अगोदरच गेला तर ती माणसाचं तिचं सामान असतं ते याला मी नाही काय सामान केलं. कुठं घेतं हं तुम्ही? त्याला मी काय केलं फोडून देऊन नवीन खुर्च्या. मग तुम्ही करा आलं किती वाजता? जवळजवळ 1:30 वाजता तर कसं काय? दारू पिऊन. तर नाही याला मी काय केलं आपली बिर्याणीची पार्टी वगैरे झालेली आहे. बनवून वगैरे सर्वांनी खाऊन वगैरे सर्व आता आपापल्या घरी पळत आहेत. आणि तसंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता बाय बाय. लवकरच भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा गुड नाईट. रात्रीचे जवळजवळ वाजले 10:30. बाय गुड नाईट.